हे जे उकडलेले चणे आहेत ते मी या बाउलमध्ये घेतोय आणि आता याच्यामध्ये मी काही गोष्टी टाकतोय. या चाटसाठी साधारणपणे आपण टाकतो. आपण त्याच्यामध्ये कैरी टाकलेली आहे, हे शेंगदाणे टाकतोय. याच्यात मी टाकणार आहे थोडं काळं मीठ, थोडं मीठ साधं, तिखट, कोथिंबीर. याच्यात जाणार आहे एक 2 ते 3 चमचे इमली चटणी. आपण चण्याची चाट तयार करून घेतो इकडे. याच्यात जाणार आहे चाट मसाला 1 चमचा, एक अर्धा चमचा जिरेपूड. या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करून घेतोय. त्याचबरोबर थोडं स्वीट कट पण याच्यात टाकतोय मी. आता मंडळी मी एक काम करणार आहे, या ज्या इडल्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेतोय. थोडी ग्रीन चटणी टाकतो याच्यात. आता हे चण्याचं मिक्सचर आहे ते जाणार आहे या इडलीच्या वरती. वा, एकदम टेम्पटिंग वाटते आपली चाट. आणि आता काम करूया, थोडंसं याला गार्निशिंग करू. गार्निशिंग म्हणजे आपण ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत तर पहिले थोडं दही टाकून घेतो. आता टाकणार थोडे अनारदाना. लाल मिरची, ब्लॅक सॉल्ट. हा, वाह, मस्त. मला असं वाटतं माझा लंच हाच आहे आजचा. तयार आहे आपली बेक्ड इडली चाट. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बेक्ड इडली चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: इडली, हिरवी चटणी, भिजवून उकडलेले चणे, काळी मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, गोड दही, चिंचेची चटणी, शेव, डाळिंबाचे दाणे, मसाला शेंगदाणे, बारीक चिरलेली कैरी, चाट मसाला, सैंधव मीठ, लाल तिखट, मीठ आणि भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड. कृती: एका बेकिंग ट्रे मध्ये तेल पसरवून त्यावर इडलीचे काप ठेवून काळी मिरी पूड, लाल तिखट, मीठ, तेल आणि कोथिंबीर घालून 180 डिग्रीला अंदाजे 15 मिनिटे बेक करून घ्यावं. एका बाउल मध्ये उकडलेले चणे घेऊन त्यामध्ये किसलेली कैरी, मसाला शेंगदाणे, सैंधव मीठ, लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेची चटणी, चाट मसाला आणि जिरेपूड घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. त्यावरती गोड दही आणि हिरवी चटणी घालावी. एका सर्व्हिंग प्लेट मध्ये बेक्ड इडली ठेवून त्यावर चण्याचं मिश्रण, गोड दही, किसलेली कैरी, मसाला शेंगदाणे, शेव, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, लाल तिखट आणि सैंधव मीठ घालून डिश सर्व्ह करावी. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.